कला केंद्रावरील नर्तिकेच्या नादाने 35 वर्षीय माजी उपसरपंचाने केली आत्महत्या। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच 35 वर्षीय गोविंद बर्गे यांनी सोमवारी मध्यरात्री स्वतःच्या गाडीतून पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासात प्रेम संबंधातून निर्माण झालेला वाद हे टोकाचं पाऊल उचलण्यामागचे कारण असल्याचं समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांचे कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते। मात्र या नात्यातील सततचे वाद आणि पूजाकडून ठेवला गेलेला अबोला गोविंदला असह्य झाला होता। अखेरीस त्यांनी थेट पूजाच्या घरासमोर गाडी उभी करून आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे। घटनेनंतर संपूर्ण परिसरात व गावात जोरदार चर्चा सुरू आहे। या घटनेनंतर गोविंद यांच्या कुटुंबियांनी नर्तिकी पूजा गायकवाड हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार पूजाने गोविंद सोबतच्या नात्याचा गैरफायदा घेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे व दागिने घेतले आहेत। तिच्या नावे किंवा नातेवाईकांच्या नावे प्लॉट व शेती खरेदी करण्यात आली असून इतकेच नव्हे तर गेवराईतील नव्या घरासह शेती आपल्या नावावर करून देण्याची मागणी पूजाने केली होती। अन्यथा तुझ्यावर अत्याचारात केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचेही आरोप बर्गे कुटुंबियांनी केला आहे। या दबावाला कंटाळूनच गोविंदने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून तिच्याकडून चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशीच पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर 3 रील्स पोस्ट केल्या होत्या। त्यानंतर मात्र तिने कोणतीही नवीन पोस्ट केलेली नाही। या बाबीमुळे या घटनेबाबत उत्सुकता व शंका उपस्थित होत आहे। पूजा गायकवाड ही 21 वर्षीय तरुणी असून ती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावची रहिवासी आहे। याच काळात गोविंदने पूजाला जवळपास 2.25 लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल भेट दिल्याची माहिती समोर आली आहे। तसेच तो तिला दागिनेही खरेदी करून देत असे। नात्यातील जवळीक वाढत गेली। मात्र मागील काही महिन्यापासून सततचे वाद वाढल्याने तणाव निर्माण झाला होता। या घटनेमुळे बर्गे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले व गावच्या विकासात सहभाग घेणारे गोविंद बर्गे यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवणे ही धक्कादायक बाब आहे। या घटनेनंतर पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून आरोपांच्या अनुषंगाने पूजाकडून विस्तृत चौकशी सुरू आहे। गोविंदच्या कुटुंबियांनी केलेले आरोप, पैशाच्या देवाणघेवाणीचे पुरावे तसेच पूजाच्या सोशल मीडियाबाबत पोलीस तपास करीत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।